नमस्कार, मी हेमंत देसाई मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत। सुरुवातीलाच मी नवीन वर्षानिमित्त आपल्या सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा देतो। हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं जावं अशी प्रार्थना करतो, अशी इच्छा प्रकट करतो। आपल्याला आज बोलायचं आहे ते राजकारणातल्या दोस्तीबद्दल। याराना राजकारणात कसा असतो, मैत्री कशी असते, विरोधी पक्ष असले तरी त्यांचे संबंध कसे असायला पाहिजेत आणि कसे आहेत नेमके। राजकारणामध्ये अतिशय कठोर अशा प्रकारची टीका करण्याचे प्रसंग येतात, मतभेदाचे प्रसंग येतात। विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, बाहेर सभांमध्ये प्रचंड एकमेकावर टीका केली जाते, टीकेचे आसूड ओढले जातात। जे नेते एकमेकावर आसूड ओढतात त्यांची सुद्धा एकमेकांशी मैत्री असू शकते। तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य आहे? तर शक्य आहे, शक्य होतं आणि आजही अनेक बाबतीत, अनेक ठिकाणी आपल्याला दिसतं की अशी मैत्री असते। याचं एक चांगलं प्रकारचं उदाहरण आपल्याला अनेक राज्यांनी घालून दिले, विशेषतः महाराष्ट्रात। हे बोलण्याचं कारण काय? तर नवीन वर्षामध्ये काहीतरी चांगलं बोलूया, काहीतरी शुभ बोलूया असं आपण म्हणतो, काहीतरी सकारात्मक बोलूया। काल देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये जो भामा आजगाव प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा झाला पुण्यात, त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते, चंद्रकांतदादा पाटील होते, देवेंद्रजी सुद्धा होते। आणि लोकार्पण सोहळ्यामध्ये देवेंद्रजींनी अतिशय चांगली इच्छा व्यक्त केली की ते असं म्हणाले की विकास कामामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आणण्याचं कारण नाही। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भारतीय जनता पक्ष असेल, ते सगळेजण पुण्याच्या विकासामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाचे हात एकमेकामध्ये गुंफून काम करूया अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं। त्याने असंही सांगितलं की पुण्यामध्ये काही जे विकास प्रकल्प आहेत, म्हणजे मेट्रोचं काम आहे, बाकीची कामं आहेत, त्याला अजितदादा हे चांगल्या प्रकारे गती देत आहेत असंही ते म्हणाले देवेंद्रजी। चांगली गोष्ट आहे, याबद्दल मी देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो। खूप चांगलं बोलले आणि ते असं म्हणाले की बघा, आम्ही जरी कुठल्याही कार्यक्रमासाठी भेटलो तरीसुद्धा त्याच्या बातम्या होतात। आता आम्ही एका व्यासपीठावर येणार, या बातम्या 2-3 दिवस चालवल्या चॅनलवाल्यांनी आणि आज सुद्धा चालवतील। मला आठवते की काही दिवसापूर्वी एक भारतीय जनता पक्षाचाच मला वाटतं आमदार किंवा कोणी नेता हा केंद्राच्या भाजपचा नाही, दुसऱ्या पक्षाचा एका नेता केंद्रीय मंत्र्यांना भेटला, त्याबरोबर चर्चा सुरू झाली की ते भाजपमध्ये जाणार। हा संदर्भ देत देवेंद्रजी म्हणाले होते की कुठल्याही कामासाठी समजा एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला भेटला की त्याची चर्चा सुरू होते आणि चांगलं नाही। एकमेकाला भेटायला काय हरकत आहे, एकमेकाची दोस्ती करायला काय हरकत आहे, वेगवेगळ्या पक्षातले लोक असले त्याचे लगेच अन्वयार्थ लावायचं कारण नाही। पण देवेंद्रजी अशा प्रकारचं सकारात्मक बोलत असताना अजितदादांची रिॲक्शन खूप चांगली होती। अजितदादा हसत होते, एकमेकाला त्यांनी टोमणे मारले। स्वतः देवेंद्रजींनी उत्कृष्ट फलंदाजी केली आणि अजितदादांनी स्वतः चौकार षटकार मारले। चंद्रकांतदादा बोलले, चांगलं वातावरण होतं, सभेमध्ये हशा पिकत होता। देवेंद्रजी म्हणाले की उद्या मला तुम्ही चहाला बोलवा किंवा मी तुमच्याकडे चहाला गेलो तरी त्याच्या बातम्या होतील, आपण जाऊ एकमेकाकडे असं ते म्हणाले। धमाल आली अशाच प्रकारची धमाल नितीन गडकरी अनेक कार्यक्रमात करत असतात। मला आठवते की शरद पवारांच्या वाढदिवसाच्या एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी तुफान बॅटिंग केली होती, धमाल आणली होती अक्षरशः। आणि नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे सुद्धा वेगवेगळ्या पक्षात असूनही अतिशय चांगले संबंध आहेत, सलोख्याचे संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत। पण पुण्यामध्ये देवेंद्रजी असं बोलत असतानाच व्यासपीठाच्या समोर आणि आसपास राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली। काही वेळा गिरीश बापट तिथे अनुपस्थित होते, पण गिरीश बापटांचा जय जयकार झाला। काही जण असं म्हणाले की हे भारतीय जनता पक्षामधलं अंतर्गत काही युद्ध आहे का, की गिरीश बापटांना बाजूला टाकलं जातं आहे, कारण गिरीश बापटांचं याच्यामध्ये योगदान आहे, खासदार आहेत ते या प्रकल्पामध्ये।
देवेंद्रजींचं सुद्धा योगदान आहे, कारण त्यांच्या काळात त्याला त्या मूर्त स्वरूप आलं होतं, गती आली होती. आणि असंही झालं की लोकांना वाटायला लागलं की भाजपने हा प्रकल्पाला गती दिली आणि त्याचं श्रेय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे अजितदादांना मिळते. ही सुद्धा भावना कुठेतरी सुप्त भावना होती, त्यामुळे घोषणाबाजी झाली. म्हणजे व्यासपीठावर नेते काय सांगत होते आणि कार्यकर्ते कसं वागत होते हे बघा आपण. आणि ही जी कटुता आहे, श्रेयवादावानं अशा प्रकारचा निकराचा संघर्ष करणं आणि हे ज्या प्रकारचं राजकारण होत आहे त्यापासूनच आपल्याला दूर जायचं आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाची संस्कृती आपल्याला सुधारायची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अटल बिहारी वाजपेयी हे जेव्हा संसदेत पहिल्यांदा आले तर पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. एकदा परराष्ट्र धोरणावरती पहिलं भाषण जेव्हा वाजपेयींचं झालं, ते वाजपेयींचं भाषण अतिशय बारकाईने नेहरू ऐकत होते आणि नेहरूंनी अटलजींच्या हिंदीचं, त्यांच्या उभवत्या भाषेचं आणि त्यांच्या शैलीचं कौतुक केलं. तेव्हा असं विरोधी पक्षातल्या लोकांचं कौतुक करायची सुद्धा तेव्हा परंपरा होती आणि ती असली पाहिजे. वाजपेयी आणि नरसिंह राव यांचे संबंध मैत्रीचे होते, सलोख्याचे होते. त्यामुळे जेव्हा भारताचं प्रतिनिधित्व युनायटेड नेशन्समध्ये एका सेशनमध्ये, एका सत्रामध्ये भारतातर्फे कोणीतरी प्रतिनिधित्व करण्याची आवश्यकता होती, तेव्हा नरसिंहराव यांनी वाजपेयींना तिथे पाठवलं. राजीव गांधींनी सुद्धा वाजपेयींना जेव्हा उपचार करता यावेत त्यांच्या प्रकृतीवरती म्हणून त्यांना परदेशामध्ये पाठवलं होतं आणि त्यामध्ये त्यांचा हाच विचार होता की या निमित्ताने ते तिथे जातील आणि उपचार करून घेतील. अशा प्रकारची जी भावना आहे, वाजपेयींनी याचा अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. वाजपेयी जेव्हा पंतप्रधान पदावरून पायउतार झाले आणि डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले, त्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग त्यांना अनेकदा भेटायला जात असत आणि दोघांमध्ये साहित्यापासून, अर्थशास्त्रापासून, आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सगळ्या गोष्टींची चर्चा होत असत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री आपल्याला माहिती आहे. सुप्रिया तर मीनाताईंच्या अंगाखांद्यावरती खेळलेली आहे. शरद पवार यांनी त्याचा अतिशय प्रेमाने उल्लेख केलेला आहे. शरद पवारांना सामनामधून मैद्याचं पोतं किंवा अशा अनेक भाषेमध्ये त्यांचा उद्धार होत असे, राष्ट्रवादी काँग्रेसच्याही नेत्यांचा उद्धार होत असे, पण तरीसुद्धा बाळासाहेब आणि शरद पवार यांची मैत्री कुठेही कमी झाली नाही. उलट बाळासाहेबांचं औदार्य जे आहे त्याचा शरद पवारांनी वारंवार उल्लेख केला आहे. त्याचं एक उदाहरण त्यांनी सांगितलं की सुप्रिया सुळे शरद पवारांची मुलगी तेव्हा पहिल्यांदा जेव्हा ते राज्यसभेसाठी उभी होती तेव्हा तिच्या विरुद्ध बाळासाहेबांनी सांगितलं की आम्ही कोणीही उमेदवार उभा करणार नाही आणि त्यामुळे सुप्रिया सुळे अतिशय सहजपणे राज्यसभेवरती निवडून जाऊ शकल्या. आता हे अशा प्रकारची मैत्री, दुसरा पक्ष विरोधातला पक्ष आहे, काहीही झालं तरी त्यामध्ये व्यक्तिगत मैत्रीचा काही संबंध नाही, आम्ही त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभे करू असं सर्वसाधारणतः मानलं जातं, सर्वसाधारणतः केलं जातं. पण बाळासाहेब ठाकरे हा माणूस वेगळा होता आणि त्यामुळे ते त्या पद्धतीने वागले. गोविंद तळवलकर जे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते त्यांनी एकदा याचं विश्लेषण असं केलं. ते असं म्हणाले की गोविंद तळवलकर आता हयात नाहीत आपल्याला माहिती आहे. तळवलकर एकदा बाळासाहेबांना भेटले, त्यांच्या गप्पा झाल्या, तेव्हा बाळासाहेबांना ते म्हणाले की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात ते यासाठी की आता हिटलर हा तुम्हाला मान्य, हिटलरची सगळी धोरणं जी अनन्वित अत्याचार त्यांनी केले ते बाळासाहेब तुम्हालाही मान्य नाही, पण हिटलरला चित्रकलेचं प्रेम होतं हे तुम्ही सांगता आणि तुम्ही त्याचा आवर्जून उल्लेख करता आणि हे हिटलरचं आकर्षण होतं बाळासाहेबांना. पण त्याचवेळी हिटलरवरती टीकासुद्धा त्यांनी केलेली आहे. हिटलरचं या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या, पण त्याचवेळी हिटलरची चित्रकला त्यांना आवडायची. चित्रकलेचं ते प्रेम जे होतं हिटलरला त्याचा उल्लेख बाळासाहेब करायचे.
आणि या गोष्टीचा तळवलकरांनी उल्लेख केला की तुम्ही केवळ राजकारणी नाही आहात, तर तुम्हाला कलेचं एक प्रेम आहे, कलेची ओढ आहे. आणि त्यामुळे माणूस कलेची ओढ असेल ना, माणूस ज्याला कलेची ओढ आहे किंवा ज्याच्यामध्ये एक संवेदनशीलता आहे, तो माणूस थोडा वेगळ्या पद्धतीने वागतो. आणि तसे बाळासाहेब वागायचे आणि मैत्रीला ते मैत्री जपायचे. आणि ही मैत्री शरद पवारांची आणि सुशीलकुमार शिंदेंची मैत्री होती, मैत्री आहे. वेगवेगळ्या पक्षात ते काँग्रेसमध्येच होते, वेगवेगळ्या पक्षामध्ये त्यांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या, पण संबंध चांगले राहिले त्यांचे. पण ते काँग्रेसमधलेच किंवा काँग्रेस राष्ट्रवादी हा एकाच प्रवाहामधला. पण गोपीनाथ मुंडे आणि विलासराव शिंदे, विलासराव देशमुख हे तर वेगवेगळ्या पक्षातले, तरीसुद्धा त्यांची मैत्री कशी होती याचे अनेक किस्से प्रचलित आहेत. दोघंही साधारणतः एकाच वेळी विधानसभेत गेले. महाविद्यालयीन जीवनामध्ये मी दोघंही पुण्यामध्ये महाविद्यालयीन जीवनासाठी महाविद्यालयात होते. विलासराव त्यांना सिनियर होते, 5-6 वर्षांनी सिनियर होते. पण त्यांची मैत्री तेव्हापासून जी सुरू झाली ती शेवटपर्यंत राहिली. आणि विलासरावांच्या केवळ आठवणीने सुद्धा गोपीनाथरावांचा जो आवाज आहे तो कधी कधी कातर व्हायचा. आणि हेच विलासरावांबाबत सुद्धा मी गोपीनाथरावांची आठवण निघाली म्हणजे दोघंही आपल्यामध्ये आता नाही आहेत, पण दोघांच्याही आठवणी उभयतांना एकमेकाच्या आठवणी येऊन त्यांचा स्वर अनेकदा कातरही झालेला आहे. प्रत्यक्ष सभामध्ये एकत्र त्यांच्या ज्या सभा झालेल्या आहेत त्या सभांमध्ये सुद्धा दोघांनी आपल्या मैत्रीच्या कहाण्या सांगितलेल्या आहेत. त्या कहाण्या आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. तशी सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख एकाच पक्षामध्ये दो हंसों का जोडा असं त्यांना म्हटलं जायचं. अशी मैत्री होती. जुन्या आठवणी जर आपण काढायच्या म्हटल्या तर जुन्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण आणि SM जोशी यांचे संबंध अतिशय चांगले होते. मी इतके चांगले SM जोशी हे विरोधी पक्षात नेते होते, उद्धवराव पाटील हे विरोधी पक्षात होते, विरोधी पक्षांचे नेते होते, तरीसुद्धा त्यांच्याशी यशवंतरावांची जो सलोखा, जो स्नेह, जी आपलेपणाची भावना होती ती कमालीची होती. आणि त्यांच्यातल्या मैत्रीच्या कथाही अनेक सांगता येतील. याबद्दलच आपल्याला आणखीन बोलायचं. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव, सुशीलकुमार शिंदे, गोपीनाथ मुंडे, विलासराव, बाळासाहेब, शरद पवार, या सगळ्या मित्रांच्या मी तुम्हाला गोष्टी सांगतो आता. पण सगळेजण असे जिवलग मित्र असतील असं नाही, पण स्नेह असू शकतो, संबंध असू शकतात, सलोख्याचे संबंध असू शकतात. आता ज्याला एक ठराविक वाक्य बघा, एक पॉप्युलर वाक्य, राजकारणात मतभेद असू शकतात पण मनभेद नसावेत असं आपण म्हणतो, पण मनभेद राहतातच. आणि हे मनभेद राहिले ना, समजा नेत्यांच्या मनामध्ये असे मनभेद राहिले तर ते खाली कार्यकर्त्यांपर्यंत तीच भावना पाझरत जात. आणि मग कार्यकर्ते एकमेकाला भिडतात, एकमेकाकडे जात नाहीत. म्हणजे निवडणुकांच्या वेळी ठीक आहे, प्रचाराच्या वेळी ठीक आहे, पण कार्यकर्त्यांचे वेगवेगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांशी एकमेकांशी दोस्ती असायला किंवा दोस्ती नसेल तर स्नेह असायला, सलोखाचे संबंध असायला हरकत काय? काय वाईट आहे त्याच्यात? काय वावगं काय त्याच्यात? हे काय भारत पाकिस्तान आहे का? याच्यामध्ये वेगवेगळे पक्ष असतात, राजकारणात वेगवेगळी विचारसरणी असते. आता याचं उदाहरण सांगायचं झालं तर महागो वैद्य, अलीकडेच त्यांचं निधन झालं, संघाचे त्याला आयडिओलॉग म्हणतो आपण, मोठे विद्वान असे गृहस्थ, त्यांचं निधन झालं. आता त्या मागो वैद्य यांचे आणि अन्य विचारसरणीच्या लोकांचे संबंध तेथे खूप चांगले होते. नागपूरमध्ये असतील किंवा बाहेरच्या लोकांशी सुद्धा खूप संबंध चांगले होते. त्यांच्या निधनानिमित्त जो काही दुखावटा अनेकांनी व्यक्त केला त्यामध्ये केवळ संघ आणि भाजपचा संबंध नव्हता, अनेक बाहेरचे लोकसुद्धा होते. ते AB वर्धन आणि मागो वैद्यांचे संबंध चांगले होते. त्यात काय, त्याच्यात हे काय नाही, AB वर्धन आपल्यात नाही आता कम्युनिस्ट नेते. या ज्या गोष्टी आहेत ना, याला एक सुसंस्कृतपणा लागतो याला, की माझं त्यांचं मत मला पटत नसेल तरी आमचं विचारांचं आदान प्रदान असू शकतं आणि ते असायला हवं. आणि हे विचारांचं जर आदान प्रदानच नसेल
तो मार्गच बंद झाला, एकमेकांना भेटलो नाही, बोललो नाही, त्यांचं आणि आमचं पटणार नाही असंच गृहीत धरून वागलो, तर मग ती दरी रुंदावत जाते, मग डायलॉगच होऊ शकत नाही. आता याचं एक उदाहरण होतं की काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी. आता राहुल गांधी आणि मोदी वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत. मोदींविरुद्ध अत्यंत कठोर टीका राहुल गांधींनी केली आहे. पण माझं असं म्हणणं आहे की राहुल गांधी एकदा एका काहीतरी प्रश्न घेऊन शिष्टमंडळ घेऊन भेटले होते मोदींनी. विरोधी पक्षात राहुल गांधी असले किंवा त्यांच्याबद्दल अतिशय वाईट शब्दामध्ये भाजप आणि संघाचे लोक टीका करत असले तरीसुद्धा मोदीजींना काही भेटायला त्यांना काय हरकत आहे. म्हणजे संसदेमध्ये बोलायला राहुल गांधी काय म्हणाले होते की मला प्रेमाची भाषा कळते म्हणून त्यांनी त्यांना आलिंगन दिलं. पण ते आलिंगन दिल्यानंतर राहुल गांधींचा व्यवहार मोदींशी तसा झाला का? तसा झाला नाही. आणि मोदीजींचा स्वभावसुद्धा असंच आहे. मोदी असतील की अमित शहा असतील, हे वाजपेयी नाही आहेत. वाजपेयींचा जो एकूण व्यवहार होता विरोधी पक्षांशी वागण्याचा, तसा त्यांची बॉडी लँग्वेज नाही. तशा प्रकारच्या गप्पा मारणं, दोस्ती करणं, अशा प्रकारचा स्वभाव आहे की नाही मला त्यांचा माहीत नाही. अमित शहा आणि मोदीजींची मैत्री आहे, चांगली गोष्ट आहे. पण राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध भेटीगाठी व्हायला काय हरकत आहे. भेटीगाठी झाल्या नाहीत तर गैरसमज वाढतात. आणि त्यानंतर राजकारण बघा गेल्या 5-6 वर्षात कसं झाले. पूर्वीसुद्धा विरोधी पक्ष होते, सत्ताधारी पक्ष होते, पण अशा प्रकारचे संबंध नव्हते. शरद पवारांनी काय सांगितलं की ते जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा मोदीजी त्यांच्याकडे यायचे, मोदीजींना ते 4 गोष्टी सांगायचे, त्यांना मदतही करायचे. काय वाईट यायचं. तर मोदीजी म्हणजे आणि त्यांचा गुजरात हा काय परदेशामध्ये आहे का? तेव्हा हा जो राजकारणामध्ये जो एकूण आत्ताचा सगळा भाग आलेला आहे तो चुकीचा आहे, अतिशय कटुता आलेली आहे. मला पटकन आठवतं आहे ती कालचं चंद्रकांत दादांचं वक्तव्य. ते असं म्हणाले की संजय राऊत यांनी सामनामधनं त्यांच्यावर ज्या प्रकारची टीका केलेली आहे त्याची तक्रार मी रश्मी ठाकरे यांच्याकडे करण्याच्या संपादिका आहे. त्यांना तशी तक्रार करावीशी वाटली. मी ज्या प्रकारची भाषा सामनामध्ये आलेली आहे त्यांच्याबद्दल किंवा अन्य याच्याबद्दल, ती भाषा आक्षेपार्ह आहे. आणि यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारची आक्षेपार्ह भाषा सामनामधनं वारंवार वापरण्यात आली होती. पण तेव्हा जेव्हा सामनाचे संपादक हे जेव्हा युती असताना सुद्धा सामनामधनं टीका झाली असेल, त्यावेळी गैरसमज झाले. ते गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न झाला, सामनामुळे सुद्धा गैरसमज झाले. पण अशा प्रकारची तक्रारीची भाषा कधी करण्यात आली नव्हती. म्हणजे आपला जेव्हा मित्र होता शिवसेना, तेव्हा तिची जी टीका होती त्याबद्दल फार एका मर्यादेपलीकडे जाऊन तक्रारीची भाषा होत नव्हती. आता होती. सामनाची भाषा पहिल्यापासून अशीच आहे ना भाषा. मग आत्ता तुम्हाला साक्षात्कार झाला का त्याचा? मग अधिकाधिक तक्रार केली तुम्ही त्याबद्दल. आणि दुसरीकडे सामनामधनं सुद्धा ज्या प्रकारे यांच्या भाजप आणि शिवसेनेचे संबंध विकोपाला गेले, त्यामुळे जो एकूण सगळा भाग आलेला आहे, जो अतिशय वैमनस्याचा किंवा कटुतेचा भाग आलेला आहे, एका पातळीनंतर एका पातळीनंतर ती कटुता थोडी कमी व्हायला पाहिजे. ठीक आहे ना, त्यांची मैत्री होती, दोस्त दोस्त ना रहा, प्यार 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 ना रहा, हे सगळं ठीक आहे. पण म्हणून एकदम दुश्मनी या प्रकारची हे महाराष्ट्राला शोभेल असं मला बिलकुल वाटत नाही. मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला तो यशवंतरावांचा. उद्धवराव पाटील असतील किंवा SM असतील, त्यांच्या सत्कार सोहळ्याचं अध्यक्षपद किंवा प्रमुख पाहुणेपद हे यशवंतरावांनी भूषवलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा गुणगौरव त्यांनी केला होता. अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामधली संस्कृती कशा प्रकारची होती. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दीर्घकाळ मुख्यमंत्री होते ते. जांबुवंतराव धोटे हे त्यांचे विरोधक होते. विदर्भ सिंह ज्यांना म्हटलं जायचं. अतिशय कडाडून टीका त्यांनी काँग्रेसवरती केलेली. जांबुवंतराव काही आंदोलनाच्या प्रकरणामध्ये तुरुंगामध्ये होते, येरवड्याच्या. त्यांच्या मातोश्री आजारी होत्या. वसंतराव नाईकांना हे कळल्यावरती त्यांनी त्यांची तात्काळ पॅरोलवर सुटका होईल अशी व्यवस्था केली आणि पुण्याहून मुंबईला येण्याची, मुंबईहून
विमानाने नागपूरला जायची आणि नागपूरहून लगेच गाडीची व्यवस्था त्यांना जिथे कुठे रुग्णालय ठेवलं होतं मातोश्रीला त्याची त्यांनी व्यवस्था केली. मातोश्रींची भेट होऊ शकली, जांबुवंतरावांची भेट झाली आणि त्यानंतर जांबुवंतरावांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ही महाराष्ट्राची ही संस्कृती. अजून एक उदाहरण सांगतो विदर्भातलंच, म्हणजे दादा धर्माधिकारी आपल्याला माहिती असेल की प्रसिद्ध काँग्रेसचे आणि मुख्यतः सर्वोदय नेते गांधीवादी. ते दादा धर्माधिकारी आणि डॉक्टर हेडगेवार हे पूर्णपणे एकमेकाच्या विरोधातले नेते. डॉक्टर हेडगेवार तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, भले ते अगोदर काँग्रेसमध्ये होते, पण दोघांना एकमेकांच्या शिवाय चैन पडत नसे. ही संस्कृती ही महाराष्ट्राची. अजून एक उदाहरण सांग. नागपूरला अधिवेशन होतं आणि कॉम्रेड कृष्णा देसाई आपल्याला माहिती आहे. तर कृष्णा देसाई हे आपल्या मुलीला घेऊन अधिवेशनाला गेलेलो. मुलगी लहान होती, तिला खेळवण्याचा प्रश्न होता, काही समस्या असेल म्हणून मुलीला घेऊन गेलेलो. त्याच वेळी काय झालं की सभागृहामध्ये त्यांची लक्षवेधी सूचना लागली होती, त्यामुळे त्यांना जाणं भाग होतं. ते विधानसभेच्या आवारात असतानाच परिसरात त्यांनी रामभाऊ म्हाळगी जे जनसंघाचे मोठे नेते, जनसंघ म्हणजे भाजपचा पूर्वावतार असं आपण म्हणतो, ते म्हणाले रामभाऊ काय करताय, हिला सांभाळून जा. आणि रामभाऊंनी त्यांच्या मुलीला खेळवलं. आत कृष्णा देसाई गेले होते आणि कृष्णा देसाई बाहेर आले. लक्षवेधी सूचना झाल्यानंतर, चर्चा झाल्यानंतर ते बाहेर आल्यानंतर ते बघितलं तर रामभाऊ म्हाळगी मुलीशी खेळत होते, अतिशय प्रेमाने खेळत होते. ते बघून ते आतून हल्ले. कॉम्रेड कृष्णा देसाई ही महाराष्ट्राची संस्कृती. पण बाहेरच्या राज्यामध्ये आपण बघितलं तर मला वाटतं देवेंद्रजींनी उल्लेख केला होता, एकदा चांगला उल्लेख केला होता की उत्तर प्रदेशामध्ये असेल किंवा अन्य राज्यामध्ये अशा प्रकारची संस्कृती नाही. दोन वेगवेगळ्या पक्षातले नेते एकमेकांना धड भेटू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत, हसू शकत नाही, अशी अवस्था आहे. महाराष्ट्राची ही अवस्था होता कामा नये, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि भेटले की लगेच मीडियामध्ये चर्चा सुरू होणार. मग ती चर्चा नको, कटकट नको म्हणून लोक भेटणारच नाही असं होऊ शकतं ना. देवेंद्रजींना हेच सुचवायचं होतं की अशी संस्कृती आपली असता कामा नये. आणि या बाबतीमध्ये तुम्हाला एक अरुण जेटलींचं उदाहरण सांगतो. अरुण जेटली माहिती आहे आपल्याला की त्यांनी अनेक खाती भूषवली. संरक्षण मंत्री होते, ते माहिती आणि प्रसारण मंत्री, मुख्य म्हणजे अर्थमंत्री होते. आपल्यामध्ये नाही आहेत ते आता. पण भारतीय जनता पक्षाचा अतिशय सुसंस्कृत असा हा विद्वान नेता होता, ज्याची उणीव मोदी आणि शहांना सुद्धा भासते. पण मोदी आणि शहांचा स्वभाव आणि जेटलींचा स्वभाव याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण जेटलींवर खरे संस्कार झाले ते अडवाणींचे झाले, वाजपेयींचे झाले, मुख्यतः अडवाणींचे झाले. अडवाणींनी त्यांना असं शिकवलं की शक्यतो अडवाणींनी कधी जेव्हा त्यांच्याकडनं ही चूक झाली की मनमोहन सिंगांवरती अडवाणीजींनी काही अशा प्रकारची टीका केली, त्यानंतर ते शब्द मागे घेतले त्यांनी अडवाणींनी. पण अडवाणींनी सांगितलं की आपला जो राजकीय लढा आहे, राजकीय युद्ध असेल ते त्या युद्धभूमीपुरतं, त्याच्या बाहेर लढायचं नाही आपल्याला, आणि शक्यतो कुटुंबियांना त्याच्यामध्ये आणायचं नाही आपल्याला. आणि हा संस्कार अरुण जेटलींवर झाला. अरुण जेटली यांचं निधन झाल्यानंतर अभिषेक मनु संघवी, जे स्वतः जेटलींप्रमाणेच निष्णात वकील आहेत, त्यांनी त्यांच्याबद्दल ते भरभरून बोलले अक्षरात. आणि जेटलींची दोस्ती कोणाशी होती? गुलाम नबी आझादांशी दोस्ती होती त्यांची. जेटलींच्या लग्नाच्या वेळी त्यांची जी बारात निघाली, कारण त्याचे सासरे हे जम्मूमध्ये, गुलाम नबी आझाद हे जम्मू काश्मीरचे मूळ. आझादांच्या घराच्या इथून ती बारात निघाली त्यांची. आझाद आणि जेटलींची मैत्री, चिदंबरम आणि जेटलींची दोस्ती. त्यामुळे आपण बघा
चिदंबरम यांना जेव्हा तुरुंगात टाकण्यात आलं, आता ते जामिनावर मुक्त आहे, पण ज्या पद्धतीने त्यांच्या विरुद्ध सूडबुद्धीची कारवाई झाली त्यावेळी, म्हणजे ईडीची कारवाई झाली पहिल्यांदा, त्यावेळी अर्थमंत्री असूनही जेटलींच्या कक्षेतून हा विषय बाजूला करण्यात आला आणि तो विषय मोदी आणि शहांनी स्वतःच्या हातात घेतला. जेटलीने ते काही केलं नाही. आणि त्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष तुरुंगात चिदंबरम गेले तेव्हा मला वाटतं जेटली माझ्या आठवणीप्रमाणे हयात नव्हते. जेटली आणि राजीव शुक्ला जे काँग्रेसचे नेते, त्यांची अतिशय चांगली दोस्ती. जेटलींच्या कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमामध्ये राजीव शुक्ला हजर असणार म्हणजे असणारच अशी त्यांची मैत्री. आणि हे जे नेते मंडळी आहेत ती सगळी सभ्य सुसंस्कृत मंडळी. वाजपेयी असतील, नरसिंहराव असतील, साहित्य, संगीत यांची आवड, खाण्याची आवड, खिलवण्याची आवड, घरी पार्ट्या करण्याची आवड, इतरांना बोलवण्याची आवड, कौटुंबिक मैत्री, वेगवेगळ्या राजकीय पक्षामधले असूनही कौटुंबिक मैत्री, जिव्हाळ्याचे संबंध, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे हे लोक. राजकारणामध्ये हे असंच असलं पाहिजे. पण 24 तास राजकारण करायला म्हटलं की मग त्यामध्ये हे सगळं बाजूला पडतं. मग एकमेकांबद्दलच्या जिव्हाळा असेल, एकमेकाच्या सुखदुःखात वाटेकरी होणं जे आहे ते सगळं बाजूला पडतं आणि एकमेकाच्या शत्रू बनतो माणूस. आणि या प्रकारचं शत्रुत्व जे आहे आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं. म्हणजे ज्या पद्धतीने चंद्रकांत दादांसह अशी बोलण्याची वेळ यावी हे दुःखद आहे. चांगलं नाही. म्हणजे त्यांच्यावरती जी टीका झाली आहे त्याच्याबद्दल मला ज्या शब्दात झाली ते मलाही नाही आवडलेलं. अशा प्रकारची टीका, कुठले शब्द वापरायचे, कुठल्या उपमा वापरायच्या याचंही भान ठेवलं पाहिजे. ते भान इथे राहत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा या यूट्यूब चॅनलवर तुमच्याशी बोलत असतो तेव्हा तुम्ही सगळे नीट ऐकत असता, तुमची मतं व्यक्त करता, सुसंस्कृतपणे मतं व्यक्त करता, चांगल्या पद्धतीने माझ्यावर टीकाही करता. पण काही जण मात्र अशा प्रकारे वागत बोलत नाही. ते अतिशय व्यक्तिगत निंदा नालस्ती करतात. काही जणांनी तर माझं मरण पाहिलेलं आहे आणि मरण सोहळा त्यांना अनुभवायचा आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. मी त्यांनाही माफ करतो. मी त्यांना माफ करतो, मोठ्या मनाने माफ करतो त्यांना. माझ्या मनात त्यांच्याबद्दल किलमिश नाही. मी म्हणतो, मलाही असं वाटतं की अति झालं तर मी सांगतो की तुमच्यावरती मी कारवाई करीन आणि त्यांनी माफी मागितली की मी तो विषय सोडून देतो. आणि मी आज सांगतो की इथल्यासुद्धा माझी मतं ज्यांना मान्य नाही त्यांनाही मी सांगतो की तुमच्याबद्दल माझ्या मनात असं किलमिश कुठलंही राहणार नाही आणि राहू नये. तुमच्या मनात माझ्याबद्दल किलमिश राहू नये. आज नवीन वर्षानिमित्त आपण निदान अशा प्रकारच्या सकारात्मक भावना मनात ठेवूया आणि त्याप्रमाणे वागायला शिकूया. मोठ्या मनाने, मोकळ्या मनाने, खुल्या दिलाने आपण एकमेकाशी सौहार्दाचे संबंध ठेवूया आणि नवीन वर्षाला सामोरं जाऊया. हे सामोरं जाताना तेरे जैसा यार कहा हे शब्द मला आठवतात. आणि हा जो याराना जो आहे प्रत्यक्ष जीवनातला तो आपण ठेवला पाहिजे, कायम ठेवला पाहिजे अशी आशा, अशी अपेक्षा व्यक्त करून कहा ऐसा याराना असं म्हणायची वेळ यावी की लोकांना वाटावं की आहे कशी मैत्री आहे, कसा सलोख आहे, कसे चांगले संबंध आहेत असं म्हणावं, असं वाटावं. असं आपण एकमेकाशी वागूया. आज मी इथेच थांबतो. नमस्कार.